परभणी जिल्ह्यातील पालम पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या दुचाकी चोरीच्या 2 गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे केशव सुभाष जाधव राहणार तांदुळवाडी पालम याला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर हनुमंत रड्डेवाड राहणार परचंडा तालुका अहमदपूर आणि सिद्धेश्वर बुधवारे राहणार तांदुळवाडी पालम यांच्यासोबत मिळून विविध ठिकाणी दुचाकी चोरी केल्याचं उघड झालं। चौकशीतून आरोपींनी चोरी केलेल्या दुचाकी या वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्याची माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी छापे टाकत एकूण 8 गुन्हे उघडकीस आणले। या कारवाईत तब्बल 12 दुचाकी वाहनं जप्त करण्यात आली। या जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 5.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली। या यशस्वी कारवाईमुळे पालम तालुक्यातील दुचाकी चोरीच्या घटनांना मोठा आळा बसणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं। परभणी येथून शांतीलाल शर्मा यांनी घेतलेला हा आढावा। चाटोरी जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय हालचालींना वेग आलाय। काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलल्याचं चित्र आहे। पालम तालुक्यातील चाटोरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांनी जिल्हा परिषद निवडणूक 2026 साठी जाहीर पाठिंबा दिलाय। हा पाठिंबा बनवस इथं आयोजित प्रचार सभेत जाहीर करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिजित भैया देशमुख आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेवजी जानकर यांनी चाटोरी सर्कलचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट महावीराजे पांडुरंगराव भालेराव, पंचायत समिती चाटोरी गणाच्या उमेदवार ललिता प्रेमदास राठोड आणि आजमाबाद केरवाडी गणाच्या उमेदवार मीराताई किशनराव जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला। या प्रचार सभेला काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या घडामोडीमुळे चाटोरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये निवडणूक लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे। परभणी येथून शांतीलाल शर्मा यांनी घेतलेला हा आढावा। राष्ट्रीय समाज पक्ष या दोन्हीच्या वतीनं आमचे उमेदवार ॲडव्होकेट महावीरराजे भालेराव उबाटा गटाचे आहेत। त्या अनुषंगानं पूर्ण तालुक्यामध्ये 4ही ठिकाणी आम्ही ही आघाडी आज जाहीर करतो। आमचे नेते महादेवजी जानकर आणि अभिजित भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही आघाडी झालेली आहे आणि ही आघाडी विकासाच्या मुद्द्यावर आणि भूमिपुत्राच्या मुद्द्यावर ही होत असून हा जो गदारोळ माजलेला आहे महाराष्ट्रामध्ये, नेते महादेवजी जानकर व काँग्रेसचे नेते अभिजित भैया देशमुख यांच्या वैयक्तिकरित्या आभार व्यक्त करतो व सर्व जनतेस आवाहन करतो की राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व शिवसेना उबाटा गटातर्फे चाटोरी सर्कलमध्ये मी व माझ्यासोबत परमेश्वर राठोड यांच्या पत्नी ललिताताई राठोड, तसेच किशनराव जाधव यांच्या पत्नी मीराताई जाधव, जिल्हा परिषदेला मी व 2 महिला पंचायत समितीला उभा आहेत, तरी सर्व जनतेने आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो। पालम तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेस, रासप आणि उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे एकत्रित आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून मी डॉक्टर साहेबांना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील कुपटी येथील कृषी महाविद्यालयात भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार सोहळा रविवारी पार पडला। लोकनेते आणि माजी आमदार स्वर्गीय भाऊसाहेब माने यांच्या 33व्या स्मृतिदिनानिमित्त भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान आणि कृषी महाविद्यालयाच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आयुक्त डॉक्टर भारत बाष्टेवाड, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार विजयराव खडसे, नामदेवराव ससान तसंच कृषी महाविद्यालयाचे चेअरमन डॉक्टर विजयराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय भाऊसाहेब माने यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली। त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। या सोहळ्यात डॉक्टर महेंद्र धवळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। तसंच 21 मान्यवरांना विविध कृषी पुरस्कार आणि 4 स्थानिक शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आला।
कार्यक्रमाला प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदन येऊन सर्वांची नावे घेतले तर आपलं वेळेचं नियोजन होणार नाही. त्या अनुषंगाने प्रत्येकाने आता परत नाव घेण्याची गरज नाही. सन्माननीय व्यासपीठ म्हणून आपलं संभाषण आपण सुरू करू शकता. याच प्रकारे भाऊसाहेबांच्या जीवनपटावरती आपण चित्रफीत पाहिली. संपूर्ण चित्रफीत डॉक्युमेंटरी हे कार्यक्रम संपल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी भाऊसाहेबांची एक आठवण आपल्याला सांगायचे म्हणजे ते शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करणारा विधानसभेतील एक व्यक्ती होते. कारण फेटा घातलेला जो फेटा तो त्यांनी शेवटपर्यंत काढला नाही आणि ते फेटा काढून हाऊसमध्ये होते. सर्वजण त्यांना फेटेवाले शेतकरी आजोबा म्हणून त्यांना ओळखत होते. त्याचसोबत त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये कधीही गादीवर झोपले नाही. सतरंजी आणि घोंगडी टाकून ते झोपत होते. आमदार निवासातही त्यांची पलंग आणि गादी ही येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी असायची. ते खाली सतरंजी आणि घोंगडी टाकून झोपत होते शेवटपर्यंत. आपल्याला त्यांच्याबद्दल एक पॉम्पलेट दिलेली आहे. संपूर्ण परिचय त्यांचा देणं थोड्या वेळामध्ये शक्य नाही, त्यामुळं आपल्याला दिलेली पॉम्पलेट आपण ते वाचू शकता. आपल्याला या कार्यक्रमाचा संपूर्ण वेळ हा सत्कार मूर्तींच्या यशोगाथेसाठी द्यायचा आहे. त्यामुळं मी आपला अमूल्य वेळ त्यांच्यासाठी राखून ठेवतो. आत्ताच उशिरा आलेले आमचे मित्र नितीनजी भुतडा यांचं स्वागत करतो आणि रजा घेतो. शेवटी शेतकऱ्यांना नमन करतो आणि थांबतो. धन्यवाद. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी सकारात्मक वातावरण असल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आलाय. पेण तालुक्यातील जिते गटात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत जिल्हा परिषद गटासाठी अरुणा पवार तर पंचायत समिती गणासाठी महेंद्र घरत यांच्या प्रचाराला वेग देण्यात आला. यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्ह्याचे माजी संपर्क प्रमुख विष्णू पाटील यांनी बाहेरच्या उमेदवारांना जनता नाकारेल असा विश्वास व्यक्त केलाय. तर रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी स्थानिक गटातील लोकांनीच नेतृत्व केलं पाहिजे अशी अपेक्षा जनतेची असल्याचं सांगितलं. या सभेला शिवसेना, शेकाप आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पेण तालुक्यातील निवडणूक लढत चुरशीची ठरत असल्याचं चित्र आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनीच तिथल्या जो काही जिल्हा परिषद गट असेल किंवा पंचायत समिती गण असेल तिथलं नेतृत्व केलं पाहिजे. पण तिथल्या स्थानिकांना तिथले प्रश्न चांगले कळतात, तिथल्या लोकांच्या भावना चांगल्या कळतात, तिथल्या लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाशी ते निगडीत असतात. परंतु अत्यंत खेदाने म्हणावं असं वाटतंय, हे जे सत्ताधारी आहेत भारतीय जनता पार्टी आणि मग त्यासोबतच त्यांचे मित्र पक्ष, ते सत्तेच्या माझामध्ये एवढे मशगूल झालेले आहेत की त्यांना सगळंच आपल्या घरामध्ये पाहिजे, आपल्या कुटुंबामध्ये पाहिजे, त्यांच्या ठराविक नेत्यांनाच पाहिजे. मग अगदी हक्काची उमेदवारी देखील त्यांच्या विभागातील त्यांना स्वतःलाच पाहिजे. परंतु दुसऱ्या विभागामध्ये जाऊन देखील त्यांना उमेदवारी करण्याचा मोह आवरत नाही. आणि मित्रांनो, आज जिथे पंचायत समिती गणामध्ये हा जो उपरा उमेदवार आपल्या विरोधी पक्षाने दिलाय, तिथेच आपल्या विजयाचं खरं तर शिक्कामोर्तब झालेलं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी जाता, या पंचायत समिती गणातील प्रत्येक गावामध्ये जेव्हा जाता तेव्हा त्या गावामध्ये एकच चर्चा आहे की आमचा इथे स्थानिक उमेदवार आमच्या विरोधकांना देता आलेला नाही, बाहेरचा उमेदवार आमच्यावर लादला गेलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याशी काही सोयर सुटत नाही, आम्हाला त्यांच्याशी फार काय सलगी नाही. आणि इथेच खरं तर आपला विजयाचं शिक्कामोर्तब झालेलं आहे. शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अशी या रायगड जिल्ह्यामध्ये युती आहे. आणि युतीचे उमेदवार अरुणा पवार आणि महेंद्र शेठ घरत असे दोन उमेदवार या ठिकाणी आहेत. परंतु अखंड रायगड जिल्ह्यामध्ये सकारात्मक वातावरण शिवसेना, शेका पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबर आहे. आणि जनता नक्कीच या वेळेला
ह्या उमेदवारांना निवडून देतील असं मला या ठिकाणी वाटतं. जनतेमध्ये धुसफूस अशी आहे की बऱ्याच ठिकाणी या लोकांनी बाहेरचे म्हणजे त्या जिल्हा परिषद गटातले गणातले नसताना दुसऱ्यांना उमेदवारी दिलेली आहे. पैशाचं ताकद किती आहे, पैशाच्या दृष्टिकोनातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. मतदार याचा बंदोबस्त करतील असं मला वाटतं. भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यात असलेल्या मासळ गावात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेली सुमारे 150 वर्षांची ऐतिहासिक शंकरपटाची परंपरा आजही कायम आहे. यंदाही या पारंपरिक पटाचे 4 दिवसीय आयोजन करण्यात आलं. या शंकरपटामध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. बैलगाडीचा शर्यती हे या पटाचं मुख्य आकर्षण ठरते. ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या ताकदवान आणि सजवलेल्या बैलजोड्यांसह या स्पर्धेत सहभागी होताना दिसत आहेत. मासळ येथील ज्येष्ठ नागरिकांच्या मते शंकरपट ही केवळ स्पर्धा नसून ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि शेतकरी जीवनाशी जोडलेला एक ऐतिहासिक वारसा आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात चालवली जाते. 4 दिवस चालणाऱ्या या पटामुळे मासळ परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या ऐतिहासिक परंपरेचा साक्षीदार होत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. आज हा मासळीतील जो भारत आहे तो इंग्रजाच्याही काळाच्या अगोदर समजा आपल्या गावात चिकणवीस आणि कायस्थ ह्या 2 मुख्य पार्ट्या होत्या. एक होता चिकणवीसांनी तयार केला होता, दुसरा होता कायस्थ पाटील. कायस्थ पाटील यांचे वडील या आपल्या भारताचे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. त्यांच्याही अगोदर म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर हा पट भरत होता. त्या पटाची निर्मिती शेतकऱ्यांनी बैल शेतीचे कामं आटोपल्यावर धोनी आटोपली की मग शांत चित्ताने बैल पोसायचे आणि असे बैल पोसायचे की त्यांच्यासाठी शेतात लाखोरी, अन्नयुद्ध, हिरवा चारा आणि ते असे धोष्टपुष्ट होत बैल. मग ते बैल या पटात आणून त्यावेळेस बघत तुतारीनं आपलत होते आणि जी जोडी जिंकेल त्याला फक्त झेंडी देत होते. आणि त्या झेंडीचा महत्त्व असा होता तर कोणती जोडी जिंकली, शर्यत म्हणून नाही, एक झेंडी मिळाली पाहिजे. आणि बैल कोणते कसे आहेत. मग ही लागली चुरस आणि त्या तुळशीच्या माध्यमातून हा पट मोठा होत गेला. त्या पटाच्या माध्यमातून त्या काळात मुलामुलींच्या रिश्तेदारीच्या गोष्टी होत्या आणि त्यावेळेस सोयीच्या होत्या. आता ती परिस्थिती राहिली नाही. आज पट अशा परिस्थितीत आला आहे का जलद वाहनं निघाल्यामुळे आज मासळच्या पटात त्यावेळेस पट एका दिवसाची होती. आज पट आमच्या सोयीनुसार आम्ही गावकरी पट समितीभर तयार होते आणि ती 3 ते 4 दिवसापर्यंत नेल्या जाते. आज पट चुकलेला आहे. आपल्या शेतकऱ्याजवळ जोड्या राहिल्या नाहीत आणि त्यामुळे प्रोत्साहनपर बक्षीस ठेवून पट समिती आकर्षक इनाम ठेवते. त्याच्यामुळे बाहेर राज्यातून जोड्या इथं आणल्या जातात आणि त्यांना ते बक्षिसे दिल्या जातात. आज पट मासळचा पहिला दिवस आहे आणि 4 दिवसापर्यंत ही पट आहे. आज जरी जोड्या कमी असतील तरी उद्यापासून जोड्या भरपूर येतील आणि बाहेर राज्यातल्या जोड्या येऊन या पटाची शान वाढवतील. या गावचे दुसरे नागरिक आहेत सुरेशभाऊ ब्राह्मणकर आणि ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा या ऐतिहासिक पटाचे जाणून घेऊया काय महत्त्व आहे आणि या पटाच्या माध्यमातून कशा पद्धतीची देवाणघेवाण होते हे आपण सुरेशभाऊ काय सांगाल. सुरेशभाऊ या पटाबद्दल. हे मासाचं पट हे पारंपरिक पट आहे आणि आमच्या पूर्वजांपासून आमच्या लहानपणापासून आम्ही जे बघत आहोत तर एक स्नेहसंमेलनासारखा एक कार्यक्रम असतो. गावात नातेवाईकांचं येणं, मित्रमंडळींचं येणं आणि मग त्या निमित्तानं देवाणघेवाण होऊन मग शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील, काही शेतीचे प्रश्न असतील किंवा बैलांची निगा कशी राखायची असेल किंवा पुढच्या वर्षी कुठलं पीक घ्यायचं असेल किंवा त्यावेळेस बार्टर सिस्टीम होती म्हणजे बा कोणी लुचे करता येईल तर लुका करता येईल तर मग त्या दृष्टीने सुद्धा पुढच्या खरीपाची तयारी होत होती.
आणि जमलं तर स्वर्गीय पण जुळत होत्या, एकमेकात देवाणघेवाण होत होती नातेवाईकामध्ये. एवढं महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिक आणि पारंपरिक पट आहे. एवढंच मला सांगायचं वाटतं. आता थोडंसं स्पर्धात्मक आणि व्यावसायिक स्वरूप आलेलं आहे. अर्थातच आपल्याला काळानुसार बदलावं लागतं, त्यानुसार पटाचं स्वरूप पण बदलत चाललेलं आहे. निश्चितच या मासळच्या इंग्रजकालीन ऐतिहासिक पटाबद्दल आपण या गावच्या नागरिकांकडून जाणून घेतला आहे. आणि हा 100 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी 150 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी या पटाचं आयोजन केलं जात आहे. आणि या पटाच्या माध्यमातून जे माहेरवासनी मुली आहेत त्या या पटानिमित्त या गावामध्ये येतात आणि 4-5 दिवस आपल्या या माहेरात राहतात. आणि या पटाच्या माध्यमातून पहिले मुलींचे लग्नसुद्धा जुळत होते, पण धकाधकीच्या जीवनामध्ये तो काळ आता उरलेला नाही. आणि या पटाचे जे 4 दिवसाचा जो पट या ठिकाणी आयोजन केला आहे, या ठिकाणी पाहुण्यांची रेलचेल राहणार आहे. मी प्रकाश नागतोडे, न्यूज मराठी 24/7 भंडारा. तर आपण आहो मासळ येथील ऐतिहासिक इंग्रजकालीन शंकरपट या ठिकाणी भरलेला आहे. आणि या गावातील काही नागरिक आहेत, यांच्याकडून या पटाबद्दल आपण जाणून घेऊया की ह्या पटाला नेमकं महत्त्व काय आहे. तर या मासळ येथील वयोवृद्ध नागरिक आहेत, यांच्याकडून आपण जाणून घेऊ. काय सांगाल या मासळचा हा जो पट आहे, हा जो पट किती दिवसापासून या ठिकाणी भरत आहे आणि या पटाची निर्मिती कोणी केली याबद्दल सांगा. माझं नाव रामेश्वर शंकर वांढरे मासळ. बीड जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या प्रांगणात छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह महापुरुषांच्या रखडलेल्या स्मारकांच्या मागणीसाठी शंभूराजे प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले. जिल्हा परिषद परिसरात मोठ्या संख्येने एकत्र येत त्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम तातडीनं पूर्ण करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. तसंच या स्मारकासाठी यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरावा केला होता. आता त्यांच्या स्मरणार्थ अजित पवार यांचाही पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी केली आहे. या संपूर्ण आंदोलनाचा आढावा आमचे प्रतिनिधी अनिल घोराड यांनी घेतलाय. 19 मार्च 2022 मध्ये जेव्हा या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा होता, तेव्हा शंभू प्रेमी त्याचबरोबर इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी भूमिका लावून धरली होती की जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांचं पूर्णाकृती, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांचं अर्धाकृती स्मारक उभारल्याशिवाय याचं लोकार्पण करू नये. तेव्हा तत्कालीन जिल्हा प्रशासन आणि जे सत्ताधारी होते त्यांनी भूमिपूजन केलं आणि लवकरात लवकर स्मारक उभा करू असं आश्वासन दिलं. मात्र या घटनेला आता पुढच्या महिन्यामध्ये 4 वर्ष होत आहेत. अद्याप कुठलंही काम पूर्ण झालेलं नाहीये. 2023 मध्ये जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तो निधी लॅप्स झाला. त्यानंतर 2025 मध्ये जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा 50 लाख रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली होती, तीही लॅप्स झाली. यावेळी जेव्हा आम्ही त्यांना विचारलं प्रजासत्ताक दिनी, तेव्हा इथले कार्यकारी अभियंता असं म्हणताय की जुन्या ज्या हरकती घेतल्या होत्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आता नवीन परत हरकती घ्याव्या लागतील. म्हणजे एकंदरीत जिल्हा प्रशासनाचा गलतान कारभार आहे. जिल्हा प्रशासनाला महापुरुषांच्या स्मारकाविषयी अनास्था नाहीये. त्याचबरोबर ही स्मारक तातडीने उभी करण्यात यावी. जे अधिकाऱ्यांनी निर्णय केले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर आमची अशी मागणी की ज्याप्रमाणे या इमारतीमध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके असतील, त्याचबरोबर लोकनेत्या केशर काकू क्षीरसागर असतील, यांच्या सोबतच सध्या जे दिवंगत लोकनेते जे आहेत अजितदादा पवार यांचंही स्मारक या ठिकाणी उभारण्यात यावं अशी आमची मागणी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जयंती भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीनं आयोजित भव्य शोभायात्रेमुळे संपूर्ण शहर विठ्ठलमय झालं होतं. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी संत तुकाराम महाराज सामाजिक सभागृह इथं झाली. राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्याचं पूजन आणि महाआरती करण्यात आली. यानंतर येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करताना शोभायात्रेत सहभागी वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानबा तुकारामचा जयघोष केला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची 2 फेब्रुवारीला जयंती उत्सव आम्ही मोठ्या उत्साहाने संपन्न करत असतो. यावर्षीही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जयंती ही
मिरवणूक काढून आम्ही समाजाचं जे कार्यालय आहे तिथून आम्ही निघून पूर्ण मेन रोडनी आणि याचा समारोप हा 6 नंबर शाळेमध्ये होत असतो. या पालखीमध्ये या सोहळ्यामध्ये यावेळेस जास्तीत जास्त महिलांचा खूप सहभाग आहे आणि जो पद्धत जी आहे ती आमची शिस्त पद्धतीने आमचे टाळकरी वृंद गावकरी सगळे समावेशक सर्व समाजातील जे जगद्गुरूंना मानणारा वर्ग आहे त्याच्यात सर्व समावेशक वर्ग आहे. या कार्यक्रमाला येणाऱ्या सर्व समाजाच्या भाविकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्याप्रमाणे यावर्षीही तुकाराम महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज खामगाव शहरामध्ये एक भली मोठी मिरवणूक निघाली आहे आणि आपण पाहतो की ही मिरवणूक खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. कारण आपण पाहिलं असेल तर तुकाराम महाराजांनी गाथेच्या माध्यमातून जे विचार मांडले, जे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं, ती प्रथा आजही चालू आहे. वारकरी संप्रदाय ते विचार खांद्यावर घेऊन, ती पताका खांद्यावर घेऊन आजही पुढे जाते. पण पुढच्या पिढ्या संस्कारित झाल्या पाहिजे. पुढच्या पिढ्यांना तुकाराम महाराजांचे, ज्ञानेश्वर माऊलींचे विचार आत्मसात झाले पाहिजे. या दृष्टीने ही मिरवणूक काढली जाते आणि आनंदाची बाब अशी आहे की खामगाव शहरातील आणि पूर्ण पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माचे, सर्व सामाजिक संघटनांचे सर्व लोक या मिरवणुकीमध्ये सामील होऊन या मिरवणुकीचा एक आनंद द्विगुणित करतात आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही मिरवणूक होते आणि भरपूर संख्येने, हजारोच्या संख्येनं भक्त भाविक सगळे यामध्ये सामील होऊन आनंद व्यक्त करतात. बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारात सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली. या प्रकरणी एका परप्रांतीय मजुराला अटक करण्यात आले. घटनेनंतर आरोपीनं मुलीचे अपहरण करून तिला मलकापूर रेल्वे स्थानकात नेल्याची माहिती आहे. दरम्यान मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलीस यांनी तातडीनं जिल्हाभर सतर्कता अलर्ट जारी करत बस स्थानकं आणि रेल्वे स्थानकांवर शोध मोहीम राबवली. अखेर रात्री मलकापूर रेल्वे स्थानकात आरोपीसह पीडित मुलीला ताब्यात घेण्यात आलं. पीडितेवर सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी तिला अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण मधील हातेडी या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या शासकीय बांधकामाच्या ठिकाणी काही झारखंडमधील कर्मचारी मजूर म्हणून तिथं काम करत आहेत. त्यापैकी आरोपीने एका झारखंडमधीलच मजुराची मुलगी, तिचं वय 5 वर्ष, तिच्यावरती अत्याचार करून तिला पळवून घेऊन जात असताना पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण यांना माहिती मिळाली. माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश जी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपीचा PCR घेण्यात आलेला होता. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास चालू आहे आणि त्या मुलीची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे. बाकी सर्व गोष्टी तपासात सुरू आहेत. नंदुरबार शहरात जन्ममृत्यू दाखल्यांचा मोठा घोटाळा उघडकीस आलाय. या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली. नगरपालिकेच्या जन्ममृत्यू विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं बनावट आणि डुप्लिकेट दाखले तयार करून विक्री केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शहरातील RK ऑनलाईन सायबर कॅफेवर छापा टाकून संगणक, प्रिंटर, बनावट शिक्के, अधिकृत दिसणारे फॉर्म आणि मोठ्या प्रमाणावर डिजिटल डेटा जप्त केलाय. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कंत्राटी कर्मचारी नागरिकांची गोपनीय माहिती सायबर कॅफे चालकांना पुरवत होता. त्या आधारे अधिकृत नोंदी आणि रजिस्टर क्रमांक वापरून बनावट दाखले तयार करण्यात येत होते. या बनावट कागदपत्रांचा वापर शैक्षणिक प्रवेश, शासकीय योजना आणि वारसा हक्कासाठी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हा प्रकार गेल्या 7 वर्षांपासून सुरू असल्याचा संशय आहे. नमस्कार, मी श्रवणदत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार. दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी एक गोपनीय बातमीदारामार्फतीने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन यांनी एका सायबर कॅफेवर छापेमारी टाकली होती आणि त्या छापे दरम्यान काही दस्तावेज मिळून आले होते जे प्रथमदर्शनी जन्म मृत्यू दाखले सारखे दिसत होते. त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन श्री निलेश देसले यांनी नगर परिषदचे जे संबंधित अधिकारी आहे त्याचबरोबर CO आहे त्यांना संपर्क साधून त्यांना पत्रव्यवहार करून या दस्तावेजांची जे काही व्हॅलिडिटी आहे त्याबद्दल त्यांना विचारले असता प्रथमदर्शनी त्या
डॉक्युमेंट जे आहे ते खोटे असल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने नगर परिषदचे जे जन्ममृत्यू दाखला ब्रांच इन्चार्ज आहे त्यांची तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 124/26 नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हा गुन्हा फोर्जरी, चिटिंग व अन्य चार्जेस अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये सुरुवातीमध्ये 2 आरोपी यांना आपण यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये सायबर कॅफेचे जे ओनर आहे ते सामील आहे. त्याचबरोबर नगर परिषदमध्ये जन्ममृत्यू दाखला या सेक्शनमध्ये काम करणारा, कंत्राटी बेसीवर काम करणारा एक इसम, त्यांनी हा सर्व आणि ह्या दोघांनी मिळून हा असं केलं. या पद्धतीने प्रथमदर्शनी FIR रजिस्टर करण्यात आली. तपासामध्ये अजून काही लोकांचे नाव निष्पन्न झाले. एकंदरीत यामध्ये 5 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आणि त्यांची सध्या पोलीस कोठडी सुरू आहे. आणि यामध्ये इतर आरोपी व घडलेली सर्व घटना याचा सखोल तपास करून पुढील तपास करण्यात येईल व आपल्याला अवगत करण्यात येईल. यामध्ये संबंधित सायबर कॅफेमध्ये दस्तावेज सोबत काही खोटे सिक्के व खोटे डिजिटल साईन हे आढळून आले. त्या अनुषंगाने याच्यामध्ये संबंधित जे कलम लावून आपण त्याच्यामध्ये पुढील तपास करीत आहोत. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात 1 फेब्रुवारी रोजी स्थानिक बालकृष्ण मंगलम इथं लोणेकर गटाची महत्त्वाची सहविचार सभा शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाव असलेल्या लोणकर गटाच्या या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. सभेत विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करत स्वर्गीय सुरेशदादा लोणकर यांच्या समाजसेवेच्या कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या लोकसेवेचा वारसा आशिष पाटील लोणकर पुढे नेत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. शेतकरी, गोरगरीब आणि श्रमिक वर्गासाठी केलेलं कार्य तसंच युवकांचं संघटन यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. खंबीर असं काम होण्याची उमेद आहे. मित्र, मी तुमच्या समोर एक वेगळ्या पक्षाचा म्हणून बोलत जरी असलो, परंतु कधी मी सुरेश बाबूंच्या विचाराची नाळ कधी तुटली नाही. अतिशय वयाच्या 18 ते 20 वर्षाचा असताना मला सरपंच पदावर आदरणीय बाबूंनी बसवलं. तेव्हापासून माझा राजकीय प्रवास सुरू झाला. स्वर्गीय उत्तमराव दादा आणि सुरेश बाबू, आदरणीय सुरेश बाबू हे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले तेव्हापासून माझी नाळ राष्ट्रवादीशी जुळली. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.